कणीस खाल्लं, बालपणीची आठवण आली, अक्षर रडायलाच लागलं. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यशोदा नाईस व्लॉग. तर मध्ये मी 2 दिवस ब्लॉग नाही टाकले कारण आमची ॲनिव्हर्सरी होती 14 जूनला. तर आमचा अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला होता आणि आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला. सॅटर्डे सकाळी आम्ही लवकरच 8 ते 9च्या दरम्यान महाबळेश्वरसाठी निघालो होतो आणि जाता जाता हे डोंगर खूपच छान झाले आहेत. थोडासा पाऊस पडून गेला, एवढा जास्त पाऊस नाही आलेला अजून, पण मस्त झालेले होते. जसा पाऊस चालू होतो तसे हे डोंगर खूप ग्रीन होतात आणि खूप छान वाटतं जेव्हा पण या रोडने जातो त्यावेळेस. त्यानंतर ना आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला. तर इथे हॉटेलसमोरच असा व्ह्यू होता, समोर झाडं होते आणि इथे उतरल्यानंतर ना याच्याची मस्ती चालू होती. त्याला आवडलं होतं. तिथे गेल्यानंतर ना बऱ्याच वेळ मस्ती करत बसला होता तो, जोपर्यंत आमचं लगेज वगैरे वरती ठेवत नाही आहे तोपर्यंत तो इथेच टाईमपास करत होता. लगेज वरती ठेवून झाल्यानंतर ना आम्ही थोडा वेळ जाऊन बसलो होतो कारण आम्ही 3 फॅमिली होतो सोबत. तर आमच्यासोबत जी एक फॅमिली होती ती मागे राहिलेली होती. आम्ही वेगळ्या रोडने पोहोचलो इथे आणि ते वेगळ्या रोडने आले, त्याच्यामुळे मग आम्हाला थोडा वेळ वेट करावा लागला त्यांचा. तर इथे याच्यातला मी खाऊ घातलं. ऑलरेडी पहिले आलेले ज्या फॅमिलीज होत्या ते मस्त एन्जॉय करत होते स्विमिंग पूलमध्ये. ते आल्यानंतर ना आम्ही पहिले स्विमिंग पूलमध्ये गेलो. आमच्यासोबत लहान मुलं होते आणि लहान मुलांना पाण्यात खेळायला मजा येते. आम्ही बराच वेळ स्विमिंग पूलमध्ये मस्ती केली. थंड हवा असल्यामुळे पाणी थोडं थंड होतं. तर पहिले मुलं जायला नाटक करत होते, पण जसे ते पाण्यात गेले बघ ना इकडे तू. तेवढ्या ना काहीच नसते होत. सागरला आणि अक्षयला स्विमिंग करता येते तर ते दोघं स्विमिंग करत होते. आमच्यासोबत अजून एक फॅमिली होती स्विमिंग पूलमध्ये, जे आम्ही यायच्या आधीपासनं स्विमिंग करत होते आणि ते यजतला आणि रुद्रांशला पाण्यात पण घेऊन गेले होते. ते थोडेसे फ्रेंडली व्हावेत पाण्यात जाण्यासाठी. आणि हे होतं आमचं हॉटेल. तर यामध्ये मस्त छान फुलांची झाडं लावलेली होती. त्यांना छान फुलं आलेले होते, जे की मी रेकॉर्ड केलं आहे. हे फुलांचे झाडं नर्सरीतच खूप छान होतात. जेव्हा आपण त्यांना घरी घेऊन येतो त्यावेळेस ते मरून जातात. हे रोज खूप छान होते आणि इथे मोगरा पण होता. मोगऱ्याचं झाड मी खूप दिवसांनी पाहिलं आहे. स्विमिंग पूलमधनं बाहेर आल्यानंतर ना आम्ही फ्रेश होऊन थोडंसं बाहेर फिरायला. इथे आमचा प्लॅन थोडासा फसला कारण आम्ही म्हटलं की ॲक्वेरियमला जाऊ. आम्ही फिश ॲक्वेरियमला गेलो होतो. जे पण आमच्यासोबत छोटे मुलं होतं त्यांना फिश ॲक्वेरियम आवडेल म्हणून आम्ही फिश ॲक्वेरियम चूज केलं. पण ते फिश ॲक्वेरियम मला पर्सनली एवढं काही आवडलं नाही. आणि हा जो पर्टिक्युलर मासा आहे याला पाहून आमच्यासोबत एक छोटी मुलगी होती कृषिका, ती बोलली की या माशाला डोकं आलं आहे. आम्ही नंतर ना मॅप्रो गार्डनला गेलो. मॅप्रो गार्डन तिथून वॉकिंग डिस्टन्सवर होतं. तर आम्ही थोडंसं वॉक करत मॅप्रो गार्डनला गेलो कारण बाहेर खूप ट्रॅफिक होती. महाबळेश्वरला गेल्यानंतर ना मॅप्रो गार्डन व्हिजिट करणं मस्ट असते. तर इथे सागर याच्यातला घेऊन चालत होते. आम्ही जस्ट 1 महिना आधीच ऑलरेडी तापोळा महाबळेश्वर इथे येऊन गेलो. तर आम्ही 1 महिना आधीच मॅप्रो गार्डनला व्हिजिट केली होती. तरी पण आम्ही यावेळेस परत मॅप्रो गार्डनला हॅलो कर. हाय सगळ्यांनी हाय करा. याच्यात कुठे बाहेर आल्यानंतर ना 7व्या आसमानवर असतो.
तो मस्त खुश होता, फिरत होता इकडे तिकडे. तो आता असा उभा राहायला लागला आहे, तर तो चालायचा पण प्रयत्न करतो. मॅप्रो गार्डनला गेल्यानंतर ना आम्ही पहिले सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या ज्या पण तिथे आहेत. आपण बॉल वगैरे टाकून टेडी गिफ्ट मिळतात. तर आमच्यासोबत अद्विका होती, जिला आम्ही चॉकलेट कलेक्शनसाठी पाठवलं होतं. तर तिने भरपूर चॉकलेट कलेक्ट केले. इथे ज्यांचं वेट अंडर 50 आहे त्याच लोकांना परमिशन आहे ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर मग तिने भरपूर चॉकलेट्स पिक केले आणि ती बाहेर आली. हे पाहताना मजा येते कारण सगळा क्राऊड चीअर करत असतो. महाबळेश्वरमध्ये आलं आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम नाही खाल्ली तर मग काही मजाच नाही आहे महाबळेश्वरमध्ये यायची. तर मग आम्ही इथल्या कॅफेमध्ये स्ट्रॉबेरी विथ क्रीम सँडविच आणि फ्राईज घेतले होते लहान मुलांसाठी. खाऊन झाल्यानंतर ना आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी. तर शॉपिंगमध्ये आम्ही घेतलं खाकरा. कसा गेला विकेंड? मजा आहे. लेकराला धिंगाणा घालता तो. कसा करतो करता रे ते. काय समजतं का रे तू ब्लॉगचे हे काढतोय तर? त्याला काही समजत नाही. इथे याच्याची अलगच मस्ती चालू होती. तोही चेअर सरकवत बसला होता आणि तिथले वेटर खूप घाईत होते कारण खूप गर्दी होती तिथे, पण याला मध्ये मध्ये करायचं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यात उठल्यानंतर मी त्याला खाली घेऊन आले होते थोडा वेळ, कारण मला मोरांचा आवाज येत होता पण मला मोर तर काही दिसले नाही. आणि हरिण दिसलं होतं, एक मोर पण दिसला होता पण तो लगेच झाडामागे गेला आणि कॅप्चर नाही करता आलं मला तो सीन. सगळे उठल्यानंतर ना फ्रेश होऊन आम्ही निघालो होतो पॉईंट्स पाहायला. तर आम्ही जे पॉईंट्स पाहिले ते आपण पुढे पाहूच. इथे आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाण्यासाठी थांबलो होतो. तर इथे स्ट्रॉबेरी फार्ममध्ये अशा स्ट्रॉबेरीज आलेल्या होत्या आणि आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाण्यासाठी थांबलो होतो, पण आम्ही काय स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाल्ली नाही. आम्ही ते ब्रेकफास्ट केला आणि मग पॉईंट्स पाहायला निघालो. आणि रोडवर खूप जास्त ट्रॅफिक होती कारण सगळे लोक महाबळेश्वर फिरायला आलेले होते. रेनी सीझनमध्ये खूप लोक महाबळेश्वर विजिट करतात, तर भरपूर गर्दी असते. आणि इथे याच्याची मस्ती चालू होती, ट्रॅफिक होती म्हणून त्याला बोर होत होतं. तर मग तो पुढे त्याच्या बाबांसोबत जाऊन बसला होता. आधी तो झोपलेला होता पण जशी गाडी थांबली, ट्रॅफिकमध्ये अडकली, तसं तो उठून बसला. एकदा मोशन थांबले गाडीचे की याच्यात उठून बसतो लगेचच. आणि मग तो रडत होता म्हणून इथे त्याला नादी लावायचं काम चालू होतं कारण ट्रॅफिक भरपूर होती आणि जायला वेळ लागणार होता. तर तो त्याचा टाईमपास करत बसलेला होता इथे स्टेअरिंगसोबत. तिथे बटन्स आहेत समोर, तर तो ते बटन दाबत बसतो किंवा बाहेर पाहतो. काही ना काही उद्योग चालू असतात त्याचे. इथे मी त्याला आवाज दिला तर तो माझ्याकडे बघून हसत होता. त्याचा मूड ठीक झालेला होता. आम्ही इथे चाललो होतो एलिफंट पॉईंट पाहण्यासाठी आणि ती जी गर्दी होती ती चेक पॉईंटसाठी होती. तर एलिफंट पॉईंटला जाण्याचा जो रोड होता तो खरंच खूप सिनिक होता आणि मध्ये मध्ये थोडा थोडा पाऊस पण येत होता. तर खूप छान वाटत होतं. खूप दोन्ही पण साईडने खूप छान झाडं आहेत इथे. हा व्हिडिओ सागरने शूट केला आणि खरंच खूप छान वेदर होतं इथे. मस्त धुकं होतं, ढग उतरलेले होते खाली. मग आम्ही निघालो होतो एलिफंट पॉईंट पाहण्यासाठी. तर इथे थोडंसं पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि मग पॉईंट आहे, तर थोडंसं वॉक करावं लागतं इकडे जाताना.
आणि मध्ये मध्ये पाऊस पण पडत होता, तर छान वाटत होतं. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा ऊन होतं, पण एक 2-3 वेळा आम्ही जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत पाऊस आलेला होता आणि पाऊस आल्यामुळे सगळे पळापळ करत होते. इथे भरपूर मंकी होते, तर ते मंकी जर कोणाच्या हातामध्ये काही खायला असेल तर ते घेऊन पळून जातात. गॉगल वगैरे असेल आपल्या हातात तर तो पण घेऊन पळून जातात. आणि इथे भरपूर गर्दी. याच्यात सोबत बोलत बोलत आम्ही खाली चाललो होतो, कारण तो मध्ये मध्ये त्याचं वेगळंच काहीतरी चालू होतं. तर मी त्याला विचारत होते की कुठे आलो आहे. इथे आम्ही भरपूर काय काय खाल्लं. पहिले मकाचं कणीस खाल्लं, मग भेळ खाल्ली, त्यानंतर कॉर्न चॅट होतं. मकाचं कणीस खाल्लं, बालपणीची आठवण आली, अक्षय रडायलाच लागलं. इथे भरपूर ऑप्शन होते खाण्यासाठी, तर आम्ही इथे कॉर्न चॅट खाल्लं, भेळ खाल्ली. मध्ये मध्ये पाऊस पण येत होता, तर छान वेदर होतं. ते खाल्लं आणि आम्ही मग निघालो दुसरे पॉईंट्स पाहण्यासाठी. अक्षय क्लिअर आहे. मी एक सेटिंग केली मोबाईल मध्ये. 17च येतोय. कसं बाय बाय करतात याच्यात? बाय कसं करतात काकडीने याच्यात? बस ना. थंडगार उसाचा रस इथे भेटते. भजी. गेम आहे. या खाली हा जस्ट चला नॅचरल सोर्स मिनरल जास्त असतात त्यात. आधी भरून द्यायची ना. आपण किती पाणी प्यायचं? नदी देव टाके बघ, हात लावून बघ, बर्फासारखं गार असेल ते, एकदम चिल्ड असेल पाणी. खूप गार. अक्षय कसं आहे? थंड नॅचरल वॉटरने फ्रेश झालाय तर जरा स्मार्ट दिसतोय. एनर्जी आली की नाही चालायला मिनरल्स कन्झ्युम केल्यानंतर? खाली जे दिसते आपल्याला ती सावित्री व्हॅली. जंगल मात्र बाकी भारी आहे. शंकरराव मोती यायचे माहिती आहे का तुला? पण आधी तर येतच होते, पण आता पण येत आहेत हत्ती. पाहिलं का? ह्युमिडिटी आहे ना सध्या. बघितलं सगळं शनिवारी. आता घरी आवाज येतो ना.
दे. थँक्यू. थँक्यू. कसं झालं? महाबळेश्वरचा व्ह्यू. पॉईंट्स पाहून झाल्यानंतर ना आम्ही आमच्या विलावर आलो आणि इथे विलामधनं हा व्ह्यू दिसत होता. व्हॅल्यू व्ह्यू होता हा आणि खूपच मस्त होता. मस्त ढग खाली उतरलेले होते. हो, बाहेर जातो आता. घागर काय? ये क्लॅप 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 क्लॅप. नाही नाही पडलं ते. डोळ्याचं बस बस चला. अशी आम्ही आमची 6th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तर प्लीज स्टे ट्यून फॉर द पार्ट 2. मी याचा सेकंड पार्ट पण पोस्ट करणार आहे. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.